आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी असा क्षण येतोच, नाही का? जेव्हा असं वाटतं की सगळं काही आपल्या नियंत्रणाबाहेर चाललंय. कामाचा ताण असेल, नात्यांमधली गुंतागुंत असेल किंवा मग जगाची ही अनिश्चितता. या सगळ्या गोंधळात स्वतःवर नियंत्रण मिळवणं जवळजवळ अशक्य वाटू लागतं. पण विचार करा, यावरचा उपाय कुठल्याशा नवीन तंत्रज्ञानात नाही, तर 2500 वर्षांपूर्वीच्या एका साध्या निरीक्षणात दडलेला असेल तर? आज आपण मनाच्या याच अद्भुत कारागिरीचा शोध घेणार आहोत. चला जरा थांबूया आणि एकत्र विचार करूया, या सतत बदलणाऱ्या जगात अशी कोणती एक गोष्ट आहे जिला आपण खरोखर मनापासून आकार देऊ शकतो. बाहेरची परिस्थिती, इतर लोकांचं वागणं किंवा नशिबाचे खेळ यावर आपलं नियंत्रण खरंच खूप कमी असतं. पण एक असं क्षेत्र आहे, एक असं विश्व आहे जिथे आपण केवळ नियंत्रणच नाही तर एक कुशल कारागीर बनू शकतो. आणि ते विश्व म्हणजे आपलं स्वतःचं मन. आणि हेच या संपूर्ण विश्लेषणाचं या कथेचं मूळ आहे. तर मग आजच्या या प्रवासात आपण नियंत्रणाच्या या मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत. त्यानंतर आपण एका लहानग्या भिक्खूच्या नजरेतून जगाकडे पाहू आणि त्याच्या साध्या निरीक्षणातून जन्माला आलेली एक शक्तिशाली गाथा ऐकू. मग हे प्राचीन ज्ञान आजच्या जगात कसं वापरायचं याची एक सोपी नियमावली बनवू आणि शेवटी सरावाच्या प्रयोगशाळेतून ही कला प्रत्यक्षात कशी आणायची हे शिकून एका महत्त्वाच्या विचाराने समारोप करू. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. चला कल्पना करूया की आपण 2500 वर्षे मागे गेलो आहोत. ठिकाण आहे प्राचीन भारतातील श्रावस्तीतील जेतवन विहाण. सकाळची कोवळी किरणं जमिनीवर पसरली आहेत, हवेत फुलांचा एक मंद सुगंध दरवळतोय आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाशिवाय पूर्ण शांतता आहे. भिक्खूंचा संघ बुद्धांच्या मार्गदर्शनाखाली ध्यानात मग्न आहे. आणि याच शांत पवित्र वातावरणात एका लहान मुलाच्या मनात एक मोठं विचारचक्र सुरू होणार होतं, जे आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. हा आहे श्रामणेर सुख, वय अवघं 7 वर्ष. तो त्याचे गुरु प्रज्ञावानांपैकी एक सारीपुत्त यांच्यासोबत भिक्षाटनासाठी निघाला आहे. हा तसा रोजचाच दिनक्रम, पण आज सुखाच्या मनात एक वेगळीच उत्सुकता आहे. त्याचं मन अगदी शांत आहे आणि त्यामुळेच त्याची नजर प्रत्येक लहान सहान गोष्टीचं निरीक्षण करत आहे. तो केवळ चालत नाहीये, तर आजूबाजूच्या जगाला जणू काही पिऊन घेतोय. प्रत्येक दृश्यामागचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतोय. चालता चालता त्याची तीक्ष्ण नजर 3 दृश्यांवर खेळली. त्याने पाहिलं, काही शेतकरी किती अचूकतेने पाण्याचे पाट तयार करून जणू काही निसर्गालाच आज्ञा देत शेताच्या प्रत्येक कोपऱ्यात पाणी पोचवत होते. मग त्याने बाण बनवणाऱ्या कारागिरांना पाहिलं, जे आगीच्या उष्णतेवर बांबू वाकवून त्यातला प्रत्येक बाक काढून त्यांना अगदी सरळ रेषेत आणत होते. त्यांच्या कामात कमालीची एकाग्रता होती. आणि तिसरं दृश्य होतं सुतारांचं, जे ओबडधोबड लाकडाच्या उणक्यांना तासून, घासून आणि वाकवून बैलगाडीच्या सुंदर आणि गोल चाकांमध्ये बदलत होते. प्रत्येक कारागीर आपल्या कामात पूर्णपणे विरघळून गेला होता. आणि त्याच क्षणी त्या लहानग्या सुखाच्या मनात एक वीज चमकली, एक असा विचार ज्याने सगळं काही बदलून टाकलं. त्याने आपल्या गुरूंना विचारलं, गुरुजी, जर हे लोक निर्जीव पाण्याला पाहिजे तिथे वळवू शकतात, कडक लाकडाला हवा तो आकार देऊ शकतात, तर मग मी माझ्या या चंचल, जिवंत, सतत धावणाऱ्या मनाला का नाही नियंत्रित करू शकत? हा साधा प्रश्न नव्हता, ही एक खोल अंतर्दृष्टी होती. त्याने बाह्य जगातील हस्तकलेचा संबंध थेट आंतरिक साधनेशी जोडला होता. त्याला जाणवलं की मन घडवणं ही सुद्धा एक कला आहे, एक सर्वोच्च हस्तकला आहे. श्रामणेर सुख या विचारानंतर विहारात परतला. त्याचं मन आता बाहेरील जगात भटकत नव्हतं. तो एकाग्रतेने ध्यानाला बसला आणि त्याची ती एकच अंतर्दृष्टी इतकी तीव्र होती की असं म्हणतात, त्याच दिवशी त्याने अर्हत्व प्राप्त केलं, ज्ञानी होण्याची सर्वोच्च अवस्था. जेव्हा बुद्धांना ही गोष्ट समजली, तेव्हा त्याने सुखाच्या या अनुभवाचं सार एका सुंदर गाथेत सांगितलं, जी आज आपल्यासाठी एक मार्गदर्शक ठरणार आहे. बुद्धांनी पाहिलं की सुखाने बाहेरील जगातून किती मोठं ज्ञान मिळवलं आहे. त्यांनी संघाला एकत्र बोलावले. त्यांच्या शांत पण भेदक नजरेने सर्व भिक्खूंना पाहिलं. वातावरण स्तब्ध झालं. मग त्यांनी सुखाच्या उदाहरणावरून आत्मनियंत्रणाचं ते शाश्वत महत्त्व पटवून देण्यासाठी एक गाथा सांगितली, जिचे शब्द आजही तितकेच खरे आहेत. उद्वर्कम ही नयंती नित्तिका, उसुकारा नमयंती तेजनम, दारुण नमयंती तच्छका, अत्तानम दमयंती सुभ्भता. या गाथेचा अर्थ अगदी सरळ आणि तितकाच गहन आहे. जसे शेतकरी पाण्याला दिशा देतात, बाण बनवणारे बाणाला सरळ करतात
आणि सुतार लाकडाला आकार देतात. अगदी त्याचप्रमाणे जे ज्ञानी आहेत, जे सुबत्ता आहेत, ते स्वतःच्या मनाला घडवतात, त्याला वश करतात. बाहेरील जगावर नियंत्रण मिळवण्यापेक्षा स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवणं यातच खरी कुशलता आहे. आता यातल्या एका महत्वाच्या शब्दाकडे पाहूया, दमयंती. याचा मूळ अर्थ वश करणे किंवा शिस्त लावणे असा आहे. पण ही शिस्त सैनिकाची नाही, तर एका कलाकाराची आहे. यात जबरदस्ती नाही, संघर्ष नाही किंवा मनाला दाबून टाकणं नाही. जसा एखादा कुशल कारागीर लाकडाच्या नैसर्गिक रेषांचा आदर करतो, त्याला जबरदस्तीने तोडत नाही, तर कौशल्याने आणि संयमाने आकार देतो, त्याचप्रमाणे मनालाही सौम्यपणे, शिस्तीने आणि सातत्याने मार्गदर्शन करण्याची ही प्रक्रिया आहे. हे नियंत्रण नाही, तर सहकार्य आहे. आणि दुसरा महत्वाचा शब्द आहे सुबत्ता. सु म्हणजे उत्तम आणि बत्ता म्हणजे व्रत किंवा सराव. याचा अर्थ आहे जे उत्तम सराव करतात. हे ते लोक नाहीत जे कधीतरी सराव करतात, तर ज्यांची ओळखच उत्तम सराव करणारे अशी बनली आहे. हे आपल्याला सांगतं की आत्मनियंत्रण किंवा ज्ञान हे एका क्षणात मिळणारं बक्षीस नाहीये, तर ते रोजच्या, सातत्यपूर्ण आणि मेहनतीच्या सरावातून घडत जातं. जसा कारागीर रोज सराव करून आपल्या कलेत पारंगत होतो, ज्ञानी व्यक्ती रोजच्या सरावाने आपल्या मनावर प्रभुत्व मिळवते. तर बघा, या गाथेचं सार किती सुंदर आहे. पाणी वळवणारा आपल्याला शिकवतो की आपल्या ध्यानाची नदी कशी वळवायची, नकारात्मकतेच्या दलदलीतून काढून तिला सकारात्मकतेच्या दिशेने प्रवाहित करायची. बाण बनवणारा आपल्याला शिकवतो की आपल्या हेतूचा बाण सरळ ठेवायचा, आपल्या खऱ्या मूल्यांवर आणि ध्येयांवर लक्ष केंद्रित करायचं. आणि सुतार आपल्याला शिकवतो की आपल्या कच्च्या, ओबडदोबड भावना आणि प्रतिक्रियांना करुणेच्या आणि विवेकाचे हत्याराने सुंदर आकार कसा द्यायचा. ठीक आहे, तर हे प्राचीन ज्ञान खूपच प्रेरणादायी आहे. पण प्रश्न असा आहे की 2500 वर्षांपूर्वीचे हे शेतकरी, बाण बनवणारे आणि सुतार आजच्या आपल्या धावपणीच्या डिजिटल युगात आपल्याला काय शिकवू शकतात? चला या प्राचीन ज्ञानाला आपल्या आधुनिक जीवनासाठी एका व्यावहारिक नियमावलीत बदलूया. पहिला प्रसंग जो आपल्यापैकी अनेकांना ओळखीचा वाटेल, आपलं ऑफिस. समजा तिथे गॉसिप आणि नकारात्मकतेचा पूर आला आहे. इथे पाणी वळवणारा बनायचं, आपल्या मनाच्या प्रवाहाची दिशा बदलायची, त्या चर्चेतून आपलं लक्ष काढून घ्यायचं आणि आपल्या कामावर लावायचं. बाण बनवणारा म्हणून आपला हेतू बाणासारखा सरळ ठेवायचा, मी इथे माझ्या विकासासाठी आलो आहे. आणि जेव्हा कोणीतरी आपल्याला रागात आणण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा सुतार बनायचं, त्या कच्च्या, ओबडधोबड रागाला एका शांत आणि व्यावसायिक प्रतिसादाचा सुंदर आकार द्यायचा. आता दुसरा प्रसंग, आपलं डिजिटल जग. आपलं लक्ष सतत नोटिफिकेशन्स आणि सोशल मीडियाच्या भोवऱ्यात अडकलेलं असतं. इथे पाणी वळवणारा आपल्याला शिकवतो की हे लक्ष जाणीवपूर्वक दूर करून खऱ्या आयुष्याकडे वळवायचं. बाण बनवणारा म्हणून स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारायचा, माझा प्रत्येक क्लिक, प्रत्येक स्क्रोल माझ्या खऱ्या ध्येयांच्या दिशेने जात आहे का? आणि सुतार म्हणून तासनतास स्क्रोल करण्याच्या निरर्थक सवयीला काहीतरी नवीन शिकण्याच्या किंवा हेतुपूर्ण संवादाच्या क्रियेत बदलायचं. आणि तिसरा आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा प्रसंग, आपले नातेसंबंध. जेव्हा वाद होतात तेव्हा पाणी वळवणारा म्हणून संभाषणाला दोषारोपाच्या दलदलीतून काढून एकमेकांना समजून घेण्याच्या मार्गावर आणायचं. बाण बनवणारा म्हणून आपला हेतू सरळ करायचा, समोरच्या व्यक्तीला फक्त उत्तर देण्यासाठी ऐकायचं नाही, तर तिला खरोखर समजून घेण्यासाठी ऐकायचं. आणि सर्वात कठीण पण महत्त्वाचं, सुतार बनायचं. रागाच्या भरात येणाऱ्या आपल्या पहिल्या धारदार प्रतिक्रियेला थांबवून त्याला विचारपूर्वक आणि दयाळू शब्दांचा आकार द्यायचा. हे सगळं ऐकायला खूप छान आणि आदर्शवादी वाटतं, नाही का? पण याची सुरुवात कशी करायची? सिद्धांताला कृतीत कसं आणायचं? कारण खरी लढाई तर तिथेच आहे. म्हणूनच ही आहे आपली सरावाची प्रयोगशाळा. इथे आपण एक सोपी पण अत्यंत प्रभावी पद्धत पाहणार आहोत, जी आत्तापासून वापरता येईल. याला म्हणूया कारागिराचा थांबा. लक्ष देऊन ऐका. दिवसभरात जेव्हाही राग, चिंता किंवा कोणतीही तीव्र भावना जाणवेल, तेव्हा ती आपली अडचण नाही, तो आपला कच्चा माल आहे हे ओळखायचं. पहिली पायरी, प्रतिक्रिया देण्यापूर्वी फक्त एक क्षण थांबा, श्वास घ्या. दुसरी पायरी, त्या भावनेला स्वीकारा, तिला चांगलं वाईट असं लेबल लावू नका, फक्त तिला जाणवा. तिसरी पायरी, मग शांतपणे स्वतःला विचारा, एक ज्ञानी व्यक्ती, एक कुशल कारागीर या परिस्थितीत काय करेल? आणि चौथी पायरी, एक छोटी कृती निवडा,
फक्त एक. कदाचित आपण आपल्या लक्ष दुसरीकडे वळू किंवा आपला हेतू तपासून पाहू किंवा फक्त एक दीर्घ श्वास घेऊन आपला प्रतिसाद बदलू. ही छोटीशी कृती, हा छोटासा थांबा सरावाने आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल घडू शकतो. आता आपण या प्रवासाच्या समारोपाकडे आलो आहोत. अनेकदा आपण आपल्या चंचल, अनियंत्रित मनाला एक दोष किंवा कमजोरी समजतो आणि स्वतःला दोष देत राहतो. पण ही प्राचीन कथा आपल्याला ह्याकडे पाहण्याचा एक पूर्णपणे वेगळा, अधिक दयाळू दृष्टिकोन देते. यावर नीट विचार करा. आपलं मन एक ओबड-धोबड लाकूड आहे. त्यात काहीही चुकीचं नाही. उलट त्यात अपार क्षमता आहे. जसे एका ओंडक्यातून एक सुंदर मूर्ती किंवा उपयुक्त वस्तू बनू शकते, तसंच आपल्या मनातून एकाग्रता, करुणा आणि ज्ञानाची निर्मिती होऊ शकते. गरज आहे फक्त एका कुशल कारागिराची, जो ते घडवायला तयार आहे. तर मग महत्वाचा मुद्दा हा आहे, कच्चा माल म्हणजेच आपलं मन आपल्या सर्वांकडे आहे. ते घडवण्यासाठी लागणारी साधने आणि पद्धती म्हणजेच ही शिकवण आपल्यासमोर आहे. आता प्रश्न फक्त एकच उरतो, त्या मनाला घडवणारा कारागीर कोण होणार? आणि याचं उत्तर आपल्या प्रत्येकाकडे आहे.